लंबर स्पॉन्डिलोसिस किंवा सायटिका किंवा कंबरदुखी, हे सगळे जे आजार आहेत याच्यामध्ये तुमची कंबर दुखणे, तुमचं पाय दुखणे, तुमच्या पायाला मुंग्या येणे, बधीरपणा येणे, चालायला त्रास होणे, थोडं पण उभं राहिलं तर त्रास होणे, थोडंसं चाललं तरी त्रास होणे, 24 तास दुखणं, थोडीशी हालचाल पण त्रासदायक होणे, ही सगळी त्याची लक्षणं. आणि स्ट्रेस ह्या आजाराचा सगळ्यात मोठं कारण. याच्यात जनरली असं असतं की दोन मणक्यातली अंतर कमी होऊन नस दबली जाते आणि त्याचा परिणाम तुमच्या सिम्पटमवर, तुमच्या लक्षणांवर होतो. तर ते का त्याच्यातलं अंतर कमी होतं याचं आजपर्यंत कारण माहीत नाही, किंवा अभ्यासाअंती असं लक्षात आलंय की मानसिक तणाव हे त्याचं सगळ्यात मोठं कारण. मग इमोशनल स्ट्रेस, इंटेलेक्च्युअल स्ट्रेस, या सगळ्या गोष्टीचा परिणाम तुमच्या आजारांवर होत असतो. सेक्शुअल स्ट्रेस ह्याचा पण परिणाम तुमच्या आजारावर होत असतो आणि त्याची लक्षणं ह्या पद्धतीची येतात की तुम्हाला त्रास होत असतो, सतत त्रास होतो. आणि खूपदा याच्यावर सोल्युशन म्हणून, म्हणजे पेशंटला हालता येत नाही म्हणून त्याला इमर्जन्सी सोल्युशन म्हणून त्याला ऑपरेशन सजेस्ट केलं जातं आणि त्या ऑपरेशन नंतर त्याला बरं वाटेल, पण त्याला खूप पेशंटला ऑपरेशन करायचं नसतं किंवा ऑपरेशन करायची भीती असते किंवा ऑपरेशन करणं नको असं वाटत असतं. आम्ही काय म्हणतो, वेन यू डोंट हॅव एनी मेडिसिन फॉर दॅट पर्टिक्युलर डिसीज, गो फॉर सर्जरी. म्हणजे तुम्हाला त्या आजारासाठी औषध जर उपलब्ध नसतील तर तुम्ही सर्जरीकडे जा, पण औषध उपलब्ध असतील आणि त्याचा परिणाम चांगला होणार असेल, तुमचं ऑपरेशन टळणार असेल, तर तुम्ही नक्कीच औषधाचा उपयोग करावा. आणि आमच्या होलिस्टिक अप्रोच आणि होमिओपॅथिक अप्रोच ह्याचा मदत करून तुम्हाला पूर्ण बाहेर करण्याचा किंवा तुमचं ऑपरेशन टाळण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो आजपर्यंत यशस्वी झालेला आहे.